नमस्कार, टेस्ट सरोज मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आजपासून सुरू झालेल्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज आपण बनवणार आहोत दसरा स्पेशल कडाकणी. कडाकणी तेलकट होऊ नये किंवा जास्त कडक होऊ नये, अगदी कुरकुरीत तरीही खुसखुशीत कशी बनवायची यासाठी मी काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितले आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे मी 1 कप मैदा घेतला आहे. यामध्ये आता आपण पाव कप बारीक रवा घातला आहे. आता यामध्ये चिमूटभर मीठ घालून हाताने हे पीठ मिक्स करून घेऊया. कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये चिमूटभर मीठ घातल्यामुळे खूप छान चव येते. आता एका बाउल मध्ये अर्धा कप पिठी साखर घेतली आहे. व यामध्ये आता अर्धा कप दूध घालून मिक्स करून घेऊया. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता या पिठावर 2 मोठे चमचे तुपाचे कडकडीत मोहन घालून चमच्याने मिक्स करून घेऊ. आता हाताने तुपाचे मोहन सर्व पिठाला एकसारखे चोळून घेऊया. आता या पिठामध्ये दूध व साखरेचे मिश्रण थोडे थोडे घालत पीठ मळून घेऊ. आपण जितके दूध घेतले होते ते सर्व घालून सैलसर असे पीठ मळून घ्यायचे आहे. यामध्ये असलेला रवा सर्व दूध शोषून घेतो व नंतर कणिक घट्टसर होऊन जाते. यामुळे आता जरी पीठ पातळ दिसत असले तरीही सर्व दुधाचा वापर ही कणिक मळण्यासाठी करायचा आहे. आता यावर झाकण ठेवून 1 तासभर याला झाकून ठेवू. आता 1 तासानंतर सर्व पिठाचे पेढ्याच्या आकाराचे छोटे छोटे गोळे तयार करून घेतले आहेत. आता आपण याच्या कडाकण्या लाटायला सुरुवात करू. पिठामध्ये साखर असल्यामुळे पीठ लाटताना चिकटण्याची शक्यता असते, म्हणून थोडासा मैदा लावून घ्यायचा आहे आणि जमेल तितकी पातळ अशी पारी लाटून घ्यायची आहे. एकसारखा आकार दिसण्यासाठी कडाकणी कट करण्यासाठी स्पेशल एक कटर असतो. तो नसल्यास अशी वाटी ठेवून कडेने आपण ज्या चमच्याने करंजीची पाती कट करतो त्या चमच्याने याला गोलाकाराचा काटेरी आकार देऊन घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे. आता आपण ही कडाकणी तळून घेऊ. यासाठी मी इथे तेल गरम केले आहे. गॅस मीडियम फ्लेमवर ठेवून कडाकणी दोन्ही बाजूनी हलक्या सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे. जास्त कडकडीत तेलामध्ये पारी टाकल्यास ती लगेच करपते. त्यामुळे तेल मीडियम फ्लेमवरच गरम करायचे आहे. आणि ही कडाकणी दोन्ही बाजूनी आलटून पलटून छान अशी तळली गेली पाहिजे, नाहीतर मऊ पडते. आता याला हलका सोनेरी रंग आला आहे. आपण ही कडाकणी काढून घेऊ आणि अशाच प्रकारे सर्व कडाकणी तेलामध्ये तळून घेऊया. आणि तयार आहे एकदम कुरकुरीत तरीही खुसखुशीत अशी कडाकणी. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा.
आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.